मेरे उंट साजरा मुखडा राजा मदन हसतोय की अगिरवा मेरे उंट साजरा मुखडा राजा मदन हसतोय स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो. जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता लाईट मोशनमध्ये. तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways. And on we'll go. वरती 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया एकदा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर बघू शकता फुल स्क्रीन हा व्हिडिओ होऊन गेलेला आहे. होऊन गेल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की परत एकदा या व्हिडिओला सिलेक्ट करून इफेक्टमध्ये जायचं आहे. ॲड इफेक्टमध्ये क्लिक करायचं आहे आणि ब्लर या ऑप्शनमध्ये जाऊन इनर ब्र अशा प्रकारे इनर ब्लर हा जो 4 ते 5 नंबरचा इफेक्ट तुम्हाला मिळून जाईल तो सिम्पली स्टार्टिंग सेटिंगवर ॲड करायचा आहे. आणि तुम्हाला हवी तेवढी इथं ब्लर मी तर 200 पर्यंत ठेवून घेतोय आणि ठेवल्यानंतर बघू शकता बॅकग्राऊंडचा अशा प्रकारे तुम्हाला ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. त्यानंतर काय करायचं आहे परत एकदा खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियमच जायचं आहे आणि तोच व्हिडिओ ॲड करायचा आहे. आता हा व्हिडिओ ॲड केलेला व्हिडिओ आपण या व्हिडिओच्या लेअरवरती अशा प्रकारे आणून घ्यायचा आहे आणि घेतल्यानंतर बघू शकता की 2 लेअर अशा प्रकारे क्रिएट झालेले आहेत. आता जी वरची लेअर आहे ती सिलेक्ट करून बॉर्डर अँड शॅडो ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर या थर्ड ऑप्शनवर क्लिक करून शॅडो आहे ती ओपन करायची आहे म्हणजे चालू करायचं इनेबल बटन चालू करायचं आहे. त्यानंतर याची सेटिंग आहे ती 30 ते 40 पर्यंत तुम्ही ठेवू शकता. बघू शकता या वरच्या व्हिडिओला बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला इथं शॅडो अशी दिसून येईल. तर बघू शकता पहिलं ॲनिमेशन आपलं इथं क्रिएट झालेलं आहे अशा प्रकारे. आता सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला 5.12 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियमच जायचं आहे आणि मटेरियलमधील जे मॉडेल इमेज दिलेले आहेत आता हे इमेज मी तर डेमोसाठी यूज करतो आहे. इथं तुम्ही स्वतःची इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो इझी वेमध्ये तयार करू शकता. तर अशा प्रकारे हे इमेज ॲड करून घेतल्यानंतर या प्रत्येक इमेज लेअरची म्हणजे लेंथ आहे ते आपल्याला इथं वाढवून घ्यायची आहे. त्यासाठी 2 पद्धती आहेत. तर पहिली पद्धत आहे की मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन थर्ड ऑप्शनवरून अशा प्रकारे याची लेंथ वाढवून घ्यायची आहे. आणि सेकंड ऑप्शन आहे तो काय करायचा आहे की सिम्पली इमेज लेअरला क्लिक करून वरती 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरियामध्ये क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे दोन्ही प्रकारे तुम्ही इमेज आहे ती फुल स्क्रीन करू शकता. आणि इमेज फुल स्क्रीन झाल्यानंतर आता काय करायचं आहे की इथं तुम्ही इमेज लेअरच्या खाली आपली इमोजी PNG आणि त्याच्यावरती व्हाईट PNG बघू शकताय. ती सिम्पली आपल्याला ह्या इमेजवरती लॉंग प्रेस करून घेऊन यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे त्याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे आणि अशा प्रकारे ही PNG तुम्हाला दिसून येईल. त्यानंतर परत एकदा 5.12 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियमच जायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दिलेला जो इंक इफेक्ट आहे तो सिम्पली ॲड करून त्या व्हिडिओच्या लेअरला सिलेक्ट करून ब्लेंडिंगमध्ये जाऊन लायटनमध्ये जाऊन स्क्रीन करायचे आहे. म्हणजे स्क्रीन केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर तोच इफेक्ट म्हणजे तोच आपल्याला इंक इफेक्ट कॉपी करून इथूनपासून प्रत्येक लेअरला अप्लाय करून घ्यायचा आहे. आणि अप्लाय झाल्यानंतर बघू शकताय की याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे.
आता याला सेव्ह करण्यासाठी काय करायचे आहे की वरती ॲरोचिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक. अशा प्रकारे आपला टेटर्स आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.